फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन्स बनवून कंटाळा येतो. वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते, बऱ्याचदा साडी थोडी वेगळी असते. सो अशा वेळेस सुद्धा त्यावर कशी डिझाईन बनवावी हे आपल्याला सुचत असते. सो आजची जी काही डिझाईन आहे खरं तर त्यामुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या छानशा ब्लाऊज डिझाईनची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे. जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, अशा डिझाईन आधी बनवली नसेल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. आणि ह्या डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर असं लुक येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाऊज पीस आणि त्याचा जो काही काट आहे तर तो कॉन्ट्रास्ट असा छान रेड कलरचा आहे. म्हणजे ग्रीन आणि रेड कलर कॉम्बिनेशन खरं तर खूप सुंदर आहे. आणि काट खूप छोटा उरलेला आहे, कारण की बराचसा काट आपण स्लीव्हसाठी यूज केलेला आहे. त्यामुळे आता हा छोट्याशा काटापासून आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. कारण बऱ्याचदा आपल्याला छोट्याशा काटापासून डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही. त्याचबरोबर मटका गळ्यावर आज डिझाईन बनवणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते. सो हा जो काही ब्लाऊज आहे, ह्या ब्लाऊजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13.5 इंचला मार्किंग करून घेतलेली आहे. यानंतर इथून आपण 2.5 इंचाची गळरुंदी टाकलेली आहे आणि त्याचबरोबर 5.5 शोल्डर असं टोटल. एवढंच नाही, त्याचा मुंडा सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे. त्याचबरोबर 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेत असतो आपण छातीचा चौथा भाग म्हणजे 8 अधिक 1.5 इंच मार्जिन. अशा पद्धतीने आपण इथे 9.5 इंचला मार्किंग करून हा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. सो 2.5 इंच गळरुंदीची मार्किंग तर केलेलीच आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जेवढा गळा असेल त्याची मार्किंग करायची आहे. बट त्यामध्ये आपल्याला ना 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. तुमचा गळा किती असो, 9 असेल तर 9.5, 10 असेल तर 10.5 असं. तर इथे 9 आहे, 1/2 इंच मार्जिन. तर आपण टोटल 9.5 इंचाला मार्किंग केली. पुन्हा 2.5 इंच गळरुंदीची एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. सो बघा, मी इथून एक लाईन ड्रॉ करते आणि वरून एक. ठीक आहे, सो बघा मग हा जो काही बॉक्स आहे ना तर ही ड्रॉ करण्याची आपली बेसिक स्टेप आहे. म्हणजे तुमचा गळा कुठलाही असतो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करावाच लागतो. त्यानंतर मग इथे द्यायचा आहे आपल्याला मटका गळ्याचा शेप. बऱ्याचदा आपल्याला मटका गळ्याचा आकार कसा द्यावा हे समजत नाही. तर बघा, मी अगदी सावकाश तुम्हाला दाखवत आहे. तर मी एवढा डीप घेतलेला आहे, एवढा सफिशियंट आहे. तुम्हाला यापेक्षा अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण एवढा सुद्धा घातल्यानंतर भरपूर सारा स्प्रेड होतो आणि खूप सारा डीपही होता. सो मी थोडा डार्क करते जेणेकरून ते तुम्हाला लक्षात येईल. सो अशा पद्धतीने आपण मटका गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. सो आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर हा जो काही गळा आहे तर खरं तर हा आपण कॅनव्हास पेपर यूज न करताच स्टिच करणार आहोत. पण जर तुम्हाला मटका गळा बिना कॅनव्हासचा येत नसेल तर मग ही कटिंग न करता हीच मार्किंग तुम्हाला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे. ठीक आहे, सो इथे आपला गळा कट झालेला आहे आणि फायनली मेन फॅब्रिक अस्तर हे दोन्ही आपलं कटिंग झालेलं आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल आपल्याला इथे 3 पिना लावून घ्यायच्या आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पिन लावल्यानंतर गळारुंदी आपली बरोबर 2.5 आणि 2.5 आहे ना, तर ती एक्स्ट्रा तर नाही होते ना, तर हे चेक करायचं. कारण की बऱ्याचदा काय होतं, असा गळा स्टिच करताना तो भरपूर सारा स्प्रेड होतो आणि त्यामुळे मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे मी अगदी व्यवस्थित चेक केलं. आणि यानंतर आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. कॅनव्हास पेपर लावून जर गळा असेल तर मग तो स्टिच करणं तुम्हाला इझीच जातं. पण बिना कॅनव्हासचा ज्या वेळेस आपण गळा रेडी करतो अशा वेळेस आपल्याला मार्जिन एकसारखं पकडायचं असतं. कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायची असते. आणि अगदी प्रॉपर असं आपण एकसारखं इथे
मार्जिन पकडत गळ्याला सिंपल अशी टीप मारून घेतलेली आहे. यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात. या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल. यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा कमरेच्या साईडचा, तर तो आपण कटिंग करून घेतला आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. तर अगदी तंतोतंत कट करायचं आहे, कुठेही काही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायची गरज नाहीये. आणि हा कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कट्स मारायचे आहे. तुमचा गळा कुठलाही असो म्हणजे शेप कसाही असो, ही स्टेप आपल्याला फॉलो करायचीच आहे. एवढंच नाही तर कट्स मारताना ब्लाऊजला चुकून एक्स्ट्राचा कट जाणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. नाहीतर ब्लाऊज आपला बिघडतो, खूप आपले कामं वाढतात आणि तर रिपेअर सुद्धा करता येत नाही खरं तर व्यवस्थित. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कट्स मारायचे. आणि बघा ह्या पद्धतीने बॅक पार्ट आपण सरळ करून घेतलेला आहे. यानंतर गळ्याच्या साईडने व्यवस्थित कानाकोपरे बाहेर काढायचे, कमरेच्या साईडने सेट करायचं आणि सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग सहित गळा रेडी व्हावा यासाठी. आणि मी पुन्हा सांगते, जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून गळा बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर कॅनव्हास पेपर आपल्याला गळ्यासाठी म्हणजे ब्लाऊज किंवा ड्रेसचे गळ्यांसाठी पेपर कॅनव्हास लागतं तर तो यूज करायचा आहे. आणि कॅनव्हास लावून कसा गळा रेडी करायचा त्याचे बरेचसे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत. आता गळा रेडी झाल्यानंतर आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेताच आपल्याला खरं तर इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही रेडी झालेला आहे. यानंतर आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना आपल्याला कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. ठीक आहे. यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर यामुळेच आपल्याला इथे गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो. आणि आपला पार्ट इथे रेडी झाला. यानंतर आता मी इथे एक सेंटर पॉइंटला एक मार्किंग करून घेतली आणि त्याचा डिस्टन्स किती आहे ना तर ते एकदा मोजून घेते. तर 3 इंचचा आपण इथे पॅच रेडी करू शकतो. सो त्यासाठी मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. हाच पेपर कॅनव्हास तुम्ही गळ्यासाठी सुद्धा यूज करू शकला असता. ठीक आहे. आता खरं तर ना एवढंच मी छोटासा इथे घडी घालून घेतलेली आहे आणि मी मोजलं होतं बघा, तुम्हाला दाखवलं. ऍक्च्युली ते गळ्यावर डिपेंड आहे, तुम्हाला यापेक्षा छोटा किंवा मोठा पण पॅच करावा लागेल. तर मी 3ला मार्किंग केलेली आहे, त्याचं निम्म म्हणजे पुन्हा 1.5ला मार्किंग करून घेतलं आणि तिथून ना आडवं 1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि शंकरपाळ्याचा शेप खरं तर आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. एक साईडने मार्किंग केली का तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा करायची असते, जेणेकरून बरोबर दोन्ही साईडने आपली एकसारखी मार्किंग यावी. खरं तर यासाठी सो बघा या पद्धतीचं आपण मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग सुद्धा करून घ्यायचं आहे. आणि फायनली एकदम छान असा शंकरपाळ्याचा शेप आपला इथे रेडी झालेला आहे. आता असे टोटल आपल्याला 3 पाहिजे आहे, तर एक आपण केलेला आहे. यानंतर आता दुसरा ठेवून आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग तो आपण कट करून घेऊयात, कारण की आपल्याला 3 पण सेमच हवे आहे. आणि मग पुन्हा मेजरमेंट करण्यापेक्षा एकच ठेवून एक आधी कट केल्यानंतर तो ठेवून आपण उरलेले कटिंग इथे करू शकतो. आणि बघा छोट्या छोट्या जिथे जिथे जागा होती ना खरं तर तिथे तिथे मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे कॅनव्हास पेपरवर. ठीक आहे तशीच मार्किंग करायची आहे, काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये, कारण तिन्ही पण आपल्याला सेम साईज मध्ये हवे आहेत खरं तर यासाठी. आणि बघा मग फायनली आता खरं तर आपले तिन्ही पण हे छोटे छोटे पॅचेस तयार झालेले आहेत. आणि काठ छोटा आहे त्यामुळे डिझाईन आपल्याला साधी सिंपल झटपट तयार होणारी छोट्याशा काठापासून तयार करता येईल अशी बनवायची होती. सो बघा मग काठ मी उलटा ठेवलेला आहे आणि त्यावर कॅनव्हास पेपर ठेवला आणि कडेकडेने आपल्याला सिंपल अशी टीप मारून हा कॅनव्हास पेपर आपल्या काठाला जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की काठाच्या आतल्या साईडने आपण हे लावत आहोत, म्हणजे काठ उलटा ठेवून त्यावर
कॅनव्हासवर ठेवलेला आहे. सेम एक लावून झालं की त्याच पद्धतीने दुसराही मी लावून घेते. टीप व्यवस्थित मारायची आहे, कुठे गोळा जाणार नाही किंवा तिरकं वगैरे होणार नाही याची आपल्याला थोडीशी काळजी इथे घ्यायची आहे. कारण फिनिशिंगसाठी ना खरं तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ना खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्या आपण बऱ्याचदा मिस करतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मग फायनली तिन्ही पण पॅचेस इथे आपण लावून घेतलेले आहे. यानंतर आता आपण ते कट करून घेऊयात एकदम परफेक्ट. ते सुद्धा तंतोतंत जी आपली मार्किंग होती किंवा जी आता टीप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. एक कट झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने उरलेले जे काही दोन्ही आहेत ना तर ते सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात. हे बघा अगदी व्यवस्थित दुसरंही झालेलं आहे आणि तिसरंही. म्हणजे बघा मी तुम्हाला जेवढा काठ दाखवला ना त्यापेक्षाही कमी काठ आपल्याला इथे लागलेला आहे. आणि आजकाल काय होतं ना की साड्यांना एका साईडने काठ असतो आणि तो आपण काय करतो बाहीला वापरतो आणि बाहीला वापरल्यानंतर ना बॅकनेक डिझाईनसाठी खूप कमी काठ उरतो. सो अशा वेळेस तुम्ही अशी डिझाईन नक्कीच बनवू शकतात. तर ह्या पद्धतीने लावायचे आहेत आपल्याला हे पॅचेस. सो सगळ्यात आधी आपण सेंटरचा लावून घेऊयात. तर तो सुद्धा लावताना अगदी व्यवस्थित मध्यभागी लावायचा आहे, गोळा वगैरे होणार नाही याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. एक लावून झाल्यानंतर लगेचच आपण आता दुसरा पण इथे कंटिन्यू लावून घेऊयात. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर आपल्याला इथे हे लावून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर इकडच्या साईडचं सुद्धा एकसारखे जर कटिंग केलेलं असेल ना व्यवस्थित मेजरमेंट करून तर बरोबर ते एकसारखे लागलेच जातात. इथं आपण शंकरपाळ्याचा शेप घेतलेला आहे. तुम्ही दुसरा शेप घेतला तरी चालेल, पण हा व्यवस्थित आपला मटका गळ्यामध्ये गोलाकार खालचा जो काही शेप आहे तिथे व्यवस्थित सेट झालेला आहे. आता हे लावून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, पण आपल्याला ना ते पॅचेसला सुद्धा लावायची आहे. प्रॉपर फिनिशिंग यावी, तिथून धागे वगैरे निघायला नको यासाठी मग मी थोडी बारीकच लेस घेतलेली आहे. खरं तर इथे गोल्डन लेस घेतलेली आहे. गोल्डन वर्क आहे. जर तुमच्या ब्लाऊजवर सिल्वर असेल, काठाला सिल्वर असेल तर तुम्ही सिल्वर सुद्धा इथे यूज करू शकतात. ठीक आहे. म्हणजे अशाच पद्धतीचा ब्लाऊज पीस पाहिजे ना असं काही नाही. छोटासा काठ असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात किंवा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून सुद्धा तुम्ही ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात. आणि बघा मग आता इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाश कडेकडेने जे काही छोटे छोटे पॅचेस आहेत ना तर तिथे सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही लेस लावताना आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे हे शंकरपाळ्याच्या शेप सारखे पॅचेस आहेत, त्यामुळे बरोबर कानाकोपऱ्यावर आपल्याला ती लेस फोल्ड करून लावायचं आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं की असे शेप खूप छान येतात, पण लेस प्रॉपर न फोल्ड झाल्यामुळे कानाकोपऱ्यावर व्यवस्थित न लावल्यामुळे काय होतं मग आपलं सगळंच लुक बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला ही लेस लावायची आहे, व्यवस्थित फोल्ड करत करत. ठीक आहे. सो बघा मग मी इथून व्यवस्थित इथे लावून घेत आहे आणि जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे फोल्ड सुद्धा करून घेतलेली आहे बघा. आणि आता इथून काय करू आपण खाल बघा जो काही सेंटरचा आहे ना खरं तर तिथे आपली लेस लावायची राहिलेली आहे खालच्या पार्टमध्ये, पण आधी आपण ना ती कंटिन्यू गळायला लावून घेतली कट करण्यापेक्षा किंवा डबल डबल लावण्यापेक्षा. आणि मग त्यानंतर आता आपण जिथे उरली होती ना तिथे लावून घेऊयात. तर आधीच्या लेसला आपण डबल टिप दिलेली नाहीये दोन्ही पण साईडनी, त्यामुळे ते लेसच्या खाली आपला ही लेस व्यवस्थित फोल्ड करता येईल आणि फिनिशिंग सुद्धा नक्कीच छान येईल. ठीक आहे. सो बघा मग आता एकदा ही लेस लावून झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेसला दोन्ही साईडनी टीप टाकून घ्यायची, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, कारण त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, त्याचबरोबर ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा मग फायनली लेस वगैरे लावून झालेली आहे. त्यानंतर आपण आता इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. सो इथे सेंटर पासून मार्किंग करायची आहे. तर सेंटर पासून 4.5 इंचाची, साईडला अर्धा इंच आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथे मार्किंग करून घेतली आणि जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा व्यवस्थित लॉक करून घ्यायचं, जेणेकरून आपले टक्सची तिथली शिलाई निघायला नको आणि लवकर ब्लाऊज खराब व्हायला नको. यासाठी टक्सच्या ह्या 1-2 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करायच्या. सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टक्स टाकून घेतलेला आहे आणि फायनली परफेक्ट असे दोन्ही साईडचे टक्स टाकून झालेले आहे. खरं तर टक्सचा फायदा असतो की ब्लाऊज फिटिंगला बॅक साईडला खूप छान बसतो. आता इथपर्यंत स्टिच झाल्यानंतर इथे रेडीमेड नॉट लावायचा आहे आपल्याला. तर एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते.
तर ती मी इथे सेंटरपासून कट केली आणि शोल्डरपासून साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ही नॉट लावून घ्यायची असते. तर ती लावताना डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचं असतं. तर ते मी करून घेतलं आणि एक साईडचं लावल्यावर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घ्यायची आणि मग बरोबर त्याच मार्किंगवर लावून घ्यायचं, जेणेकरून दोन्ही साईडचं व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागलं जातं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येतं आणि फिटिंगला पण छान बसतात. सो बघा, मग आता हे आपण इथे बांधून घेऊयात आणि इथे ना मी रेडीमेड लटकन लावणार आहे, जे सध्या ट्रेंडिंग आहे सिल्क थ्रेडचे. तर तुम्ही इथे फॅब्रिक पासून लटकन बनवू शकतात किंवा कस्टमरच्या आणि जर का त्यांच्या चॉईसचे बाजारातून कुठलेही आणून दिले तर ते सुद्धा लावू शकतात. मी इथे एकदम सिंपल सुई धाग्याने हे नंतर आपण पॅक करून घेऊया. ठीक आहे. आणि सेंटरला मी एक छोटासा इथे ना पॅच लावते. तुम्ही एखादा बटन वगैरे लावू शकतात. खरं तर नाही लावलं तरी चालेल किंवा लावलं तरी सुद्धा चालेल, छान नक्कीच अजून लुक येईल. ठीक आहे. सो बघा, मग फायनली मटक्या गळ्यावर अगदी छोट्याशा काठापासून आपण खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन बनवलेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर लुक येईल. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर याची पद्धतच इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल आणि याआधी तुम्ही कधीही पॅचची डिझाईन बनवलेली नसेल काठापासून आणि पहिल्यांदाच जर बनवत असाल तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवू शकता. सो नक्की ट्राय करा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल. सो बघा, मग फायनली आपली संपूर्ण कटिंग स्टिचिंग झालेली आहे. संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. सो या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.